Find the इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलची प्रोसेस आपण जी काल पाहिली त्यामध्येच एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ tangent to the curve y equal to minus 5x square plus 6x plus 7 minus 5x square plus 6x plus 7 at the point 1 by 2 comma 35 upon 4. 1 by 2 comma 35 upon 4. Now we have to find the equation of tangent to this curve at given point. First of all, given equation of curve is y equal to minus 5x square plus 6x plus 7. To find the equation of tangent, first of all we have to find the slope of tangent. आणि स्लोप फाइंड करण्यासाठी आपल्याला आधी व्हॅल्यू फाइंड करायला लागेल dy बाय dx ची. म्हणजे पहिली स्टेज काय की दिलेला कर्व डिफरन्शिएट करून dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह येईल dy बाय dx. राईट साईडला मायनस 5x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 10x प्लस 6 minus 10x plus 6. Therefore, slope of tangent to given curve at which point दिलेला आहे 1 by 2 comma 35 upon 4. त्यालाच आपण गृहीत धरायचं आहे x1 y1. ज्या पॉइंटला टँजंट फाइंड करायचे त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स गृहीत धरले आपण x1 y1 and therefore slope of tangent is m equal to काय असेल dy by dx at point x1 y1. म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला dy बाय dx ची मिळाली आहे त्या व्हॅल्यू मध्ये x च्या जागी x1 आणि y च्या जागी y1 म्हणजेच x च्या जागी पॉइंटचा x कोऑर्डिनेट 1 बाय 2 आणि y च्या जागी काय लिहायचंय 35 अपॉन 4. मग dy बाय dx ची किंमत आलेली आहे मायनस 10x प्लस 6. त्यामध्ये x च्या जागी काय लिहावं लागेल आता दॅट इज इक्वल टू मायनस 10 इंटू 1 बाय 2 प्लस 6. y ची टर्म त्यामध्ये नाहीच त्यामुळे y च्या जागी काही सबस्टिट्यूट करायची गरज नाही. x1 y1 हा पॉइंट सबस्टिट्यूट केला आपण dy बाय dx मध्ये. इथे जर 2 डिवाइड केला तर इक्वल टू येईल minus 5 plus 6 that is equal to means slope of tangent is 1. tangent चा स्लोप मिळाला 1 m ची व्हॅल्यू. आणि मग आता इक्वेशन तयार करायचं आहे. therefore equation of tangent is स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये काय असतं इक्वेशन y minus y1 equal to m into x minus x1. equation of tangent y minus y1 equal to m into x minus x1. यामध्ये
y मायनस y1 ची किंमत म्हणजे पॉइंटचा y कोऑर्डिनेट तो काय 35/4 इक्वल टू m म्हणजेच 1, m ची व्हॅल्यू 1, x मायनस x1 ची व्हॅल्यू 1/2. थ्रू आउट 4 न मल्टिप्लाय करा. 1 जरी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तरी राईट साईड सेम राहणार आहे. मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे फ्रॅक्शन सगळे इलिमिनेट होतील, अपूर्णांक राहणार नाहीत. मल्टिप्लाय बाय 4 काय होईल? 4 न मल्टिप्लाय केला तर पहा 4y मायनस 35 इक्वल टू 4x मायनस 1/2 ला जर 4 न मल्टिप्लाय केला तर 2 राहील. आता लेफ्ट साईडच्या दोन्ही टर्म्स राईट साईडला ट्रान्सफर करा म्हणजे 4x मायनस 4y मायनस 2 प्लस 35 इक्वल टू 0. 35 जो मायनस आहे तो राईट साईडला घेतला तर प्लस होईल आणि 4y राईट साईडला घेतल्यानंतर मायनस, म्हणजेच 4x मायनस 4y minus 2 plus 35 that is plus 33 equal to 0 is required equation of tangent. That is the required equation of tangent. आधी कर्व डिफरन्शिएट करून dy by dx काढला, त्यात पॉइंट सबस्टिट्यूट करून टँजंटचा स्लोप मिळेल आणि स्लोप पॉइंट फॉर्म वापरून इक्वेशन. फायनल सिम्प्लिफिकेशन कशा पद्धतीने करायचं की शेवटी मिळणारं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन ऑफ लाईनच्या जनरल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. इक्वेशन ऑफ लाईनचा जनरल फॉर्म असतो ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन. इथपर्यंत त्याला रिड्यूस करायचं. आता हे मिळालेलं इक्वेशन काय मिळालं पहा, 4x मायनस 4y प्लस 33 इक्वल टू 0. म्हणजे ही टर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 या स्वरूपात आहे. Next, find the equation of tangent. Find the equation of tangent
at x equal to pi by 4, at x equal to pi by 4 to the curve y equal to cot square x minus 2 cot x plus 2, cot square x minus 2 cot x plus 2. दबा इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड करायचं या कर्वला ॲट विच पॉइंट ॲट x इक्वल टू पाय बाय 4. पण ॲट जो पॉइंट असतो त्या पॉइंटमध्ये आपल्याला x आणि y हे दोन्ही कोऑर्डिनेट आवश्यक आहेत, कारण तो पॉइंट आपण x1, y1 गृहीत धरतो आणि स्लोप पॉइंट फॉर्म मध्ये y मायनस y1 इक्वल टू m इंटू x मायनस x1, त्यामध्ये आपल्याला y1 ची पण आवश्यकता आहे. यामध्ये फक्त x1च दिलेला आहे आणि x1 दिलेला आहे x इक्वल टू पाय बाय 4. डिफरन्स लगेच लक्षात आला पाहिजे की या प्रॉब्लेम मध्ये रिक्वायर्ड व्हॅल्यूज आणखी काय आहेत ते. जो असेल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट x1, y1 त्याचा फक्त आपल्याला x कोऑर्डिनेट दिलेला आहे x इक्वल टू पाय बाय 4. आधी त्याचा y कोऑर्डिनेट आपल्याला तयार करणं आवश्यक आहे, फाइंड करणं आवश्यक आहे. मग हा y कोऑर्डिनेट कसा फाइंड करायचा? फर्स्ट ऑफ ऑल, this one is the given equation of curve. Given equation of curve is this one. तो पॉइंट त्या कर्व वरती आहे, म्हणजेच त्या पॉइंटनी कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय होईल. कोणताही पॉइंट, समजा एखादा पॉइंट एखाद्या लाईन वरती आहे, म्हणजेच तो त्या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. ही जनरल प्रॉपर्टी आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्रीची. एनी पॉइंट इफ लाईज ऑन द कर्व then it must satisfy the equation of that curve. आता यात at x equal to pi by 4 आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड करायचं. यासाठी आपल्याला आधी व्हॅल्यू फाइंड करायची आहे y ची. y ची व्हॅल्यू फाइंड कशी करायची? ही x ची व्हॅल्यू आधी या कर्वच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे आणि करस्पॉन्डिंग y कोऑर्डिनेट तयार करायचा आहे. ही एक्स्ट्रा स्टेप आहे यामध्ये. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचा फक्त एकच कोऑर्डिनेट दिला आहे. दुसरा कोऑर्डिनेट जर फाइंड करायचा असेल तर तो दिलेला कोऑर्डिनेट कर्वच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायचा. यामध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे पाय बाय 4. ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून y ची व्हॅल्यू तयार करता येईल. देअरफॉर y इक्वल टू cot स्क्वेअर पाय बाय 4 मायनस 2 cot पाय बाय 4 प्लस 2. पाय बाय 4 म्हणजे 45. cot 45 ची व्हॅल्यू 1. 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 आणि प्लस काय येईल? हे मायनस 2 आणि प्लस 2 कॅन्सल होतील, म्हणजे इक्वल टू काय राहील? अँड देअरफॉर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज x1, y1 इक्वल टू x1 म्हणजेच x ची किंमत काय? पाय बाय 4 आणि y1 म्हणजेच y ची किंमत आहे 1. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आधी तयार करायचा आहे. आणि आता यापुढे युजुअल मेथड म्हणजेच स्लोप फाइंड करण्यासाठी डिफरन्शिएट करायला लागेल. डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. dy by dx equal to derivative of cot square x minus 2 cot x plus 2. याचा आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. यामध्ये dy by dx इक्वल टू cot स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह 2 cot x
आणि पुन्हा cot x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. cot x चा डेरिव्हेटिव्ह पुन्हा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. -2 इंटू cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि प्लस पुढे असणारा जो कॉन्स्टंट 2 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. cot स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 cot x इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. -2 ॲज इट इज. पुन्हा या cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता यामधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो आणि कोसेक स्क्वेअर एक्स पण कॉमन घेता येईल. 2 कोसेक स्क्वेअर एक्स कॉमन घेतला. शिल्लक काय राहील पहा. पहिल्या टर्म मधून आपण 2 कॉमन घेतलाय, कोसेक स्क्वेअर एक्स कॉमन घेतलाय, मायनस कॉट एक्स शिल्लक राहील आणि मायनस मायनस प्लस होईल 1. Therefore, slope of tangent at x1 y1 म्हणजेच काय π/4, 1 is m इक्वल टू काय असेल dy by dx at point x1, y1. dy by dx ची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे. त्यामध्ये x च्या जागी π/4 लिहायचा, y ची तर टर्म त्यामध्ये नाहीच आहे. म्हणजेच 2 कोसेक स्क्वेअर π/4 इंटू मायनस कॉट π/4 प्लस 1 इक्वल टू कोसेक π/4 म्हणजे रूट 2 स्क्वेअर इंटू कॉट π/4 ची किंमत 1 पण तो मायनस असल्यामुळे येईल -1 प्लस 1 आणि -1 प्लस 1 काय म्हणजेच 2 इंटू 2 इंटू 0. m इक्वल टू काय आला 0. and therefore equation of tangent is y minus y1 equal to m into x minus x1. y minus y1 ची किंमत आपण फाइंड केली आहे. y1 ची किंमत काय 1 इक्वल टू m ची किंमत 0 इंटू x मायनस π/4. बट 0 इंटू एनिथिंग काय असणार म्हणजे राईट साइड कम्प्लिटली काय होऊन जाईल 0. सो y minus 1 equal to 0 is required equation of tangent. Y minus 1 equal to 0 will be the required equation of tangent. त्याला आपण y equal to 1 असे लिहू शकतो.
त्यानंतर नेक्स्ट find the equation of tangent find the equation of tangent to the curve y equal to x square minus 2x minus 3 x square minus 2x minus 3 where it meets the x-axis, where it meets the x-axis, where it meets the x-axis. पहा कंपॅरिझन्स कसे आहेत ते. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होता तो डायरेक्ट दिलेला होता, त्याचे दोन्ही कोऑर्डिनेट एक्स आणि वाय दिलेले होते. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक्स कोऑर्डिनेट फक्त दिला होता, वाय कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करावा लागला. आणि या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एकही कोऑर्डिनेट दिलेला नाही, पण तरीही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फाइंड केल्याशिवाय आपल्याला टँजंटचं इक्वेशन फाइंड करता येत नाही. पण जे दोन कोऑर्डिनेट्स आहेत त्यापैकी एका कोऑर्डिनेटसाठी एक कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय? वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट वेअर द टँजंट मीट्स एक्स ॲक्सिस. म्हणजे टँजंट लाईन एक्स ॲक्सिसला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होते त्या पॉइंटला टँजंट काढलेली आहे, किंवा तो कर्व त्या पर्टिक्युलर एक्स ॲक्सिसला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होईल. समजा हा एक पर्टिक्युलर कर्व दिलेला आहे आणि तो कर्व एक्स ॲक्सिसला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतो त्या पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला टँजंट काढायची आहे. मग यामध्ये हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे कर्व आणि एक्स ॲक्सिसचा, तो पॉइंट आहे एक्स ॲक्सिस वरती. आपल्याला एक्स ॲक्सिस बद्दल एक रूल माहित आहे की एक्स ॲक्सिस वरती असणाऱ्या कोणत्याही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट काय असतो. म्हणजे यामध्ये एक कोऑर्डिनेट दिलेला आहे पण तो इनडायरेक्टली दिलेला आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टचा वाय कोऑर्डिनेट काय या ठिकाणी 0, कारण तो पॉइंट कुठे आहे एक्स ॲक्सिस वरती आहे आणि एक्स ॲक्सिस वरती असणाऱ्या कोणत्याही पॉइंटचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. फर्स्ट ऑफ ऑल दिस वन इज द given equation of curve. Point of contact is on x axis. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे आहे एक्स ॲक्सिस वरती, म्हणजेच त्यासाठी y इक्वल टू काय असणार 0. एक कोऑर्डिनेट मिळाला. दुसरा कोऑर्डिनेट फाइंड करायची मेथड मागच्या प्रॉब्लेम सारखीच. y ची जी ही व्हॅल्यू मिळाली आहे ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. म्हणजेच 0 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याचे फॅक्टर्स काय होतील? फॅक्टर्स -3 आणि +1, कारण मल्टिप्लिकेशन पाहिजे -3 आणि ॲडिशन पाहिजे -2. -3 आणि +1 यांचं ॲडिशन येतं -2 आणि -3 इंटू +1 यांचं मल्टिप्लिकेशन येतं -3. मग या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर काय होतील? x - 3 x + 1 = 0. म्हणजेच x - 3 = 0 or x + 1 = 0. That is x = 3 or x = आता इथे x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या याचा अर्थ एक्स ॲक्सिस वरती असे दोन पॉइंट्स आहेत. त्यापैकी एका पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट आहे 3 आणि दुसऱ्या पॉइंटचा एक्स कोऑर्डिनेट काय
पण दोन्ही पॉईंटचा y कोऑर्डिनेट काय असणार 0, कारण y ची व्हॅल्यू एकच दिलेली आहे 0. अँड देअरफॉर पॉइंट्स ऑफ कॉन्टॅक्ट आर 3,0 -1,0. मग दोन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहेत म्हणजे दोन टँजंट असणार आहेत. दोन इक्वेशन फाइंड करायचे टँजंटचे. एक इक्वेशन असेल 3,0 या पॉईंटसाठी आणि दुसरं इक्वेशन फाइंड करायचं आहे -1,0 साठी. आता यासाठी पहिल्यांदा आधी dy बाय dx फाइंड करा. dy बाय dx differentiate now equation 1 with respect to x. dy by dx equal to 2x minus 2. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x minus 2x चा डेरिव्हेटिव्ह 2, 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. ही झाली व्हॅल्यू dy बाय dx. आता फाइंड करायचा स्लोप, पण दोन वेगवेगळे पॉइंट आहेत. दोन्ही पॉइंटसाठी दोन डिफरंट स्लोप आणि दोन डिफरंट इक्वेशन्स घ्यावे लागतील. याचे दोन पार्ट होतील या पुढे प्रॉब्लेमचे. हा फर्स्ट पार्ट ॲट पॉइंट 3,0 त्याला गृहीत धरायचं आहे x1 y1. स्लोप ऑफ टँजंट इज m इक्वल टू dy बाय dx ॲट x1 y1. म्हणजेच x1 च्या जागी 3, y1 च्या जागी 0. यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर काय होईल 2 × 3 - 2. 2 × 3 म्हणजे 6 आणि 6 - 2 काय आला म्हणजे स्लोप किती आला टँजंटचा 4. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट इज y minus y1 equal to m into x minus x1. y minus y1 ची किंमत किती आहे y1 ची किंमत 0, m ची किंमत 4 into x minus x1 ची किंमत 3. y minus 0 म्हणजे y. 4 न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये 4x minus 4 into 3 12. आणि y जर राईट साईडला घेतला 4x minus y minus 12 equal to 0 is equation of tangent at which point 3,0. हे एक इक्वेशन झालं 3,0 या पॉइंटला घेतलेलं. त्यानंतर सेकंड पार्ट म्हणजे ॲट पॉइंट, दुसरा पॉइंट काय आलाय -1,0. त्याला आपण आता गृहीत धरणार x1 y1. स्लोप ऑफ टँजंट इज, स्लोप ऑफ टँजंट काय येईल m इक्वल टू dy बाय dx ॲट पॉइंट -1,0. dy बाय dx ची किंमत काय आलेली आहे 2x minus 2 म्हणजे 2 into -1 minus 2 इक्वल टू काय येणार म्हणजे m ची व्हॅल्यू येईल त्या ठिकाणी -4. अँड नाव इक्वेशन ऑफ टँजंट इज y minus y1 equal to m into x minus x1. y minus
y1 ची किंमत याही ठिकाणी काय 0च आहे. m ची किंमत -4 इन ब्रॅकेट x मायनस x1 ची व्हॅल्यू आहे -1, मायनस मायनस होईल +1, y मायनस 0 म्हणजे y, -4 नी जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला -4x -4, आणि आता त्या दोन्ही टर्म लेफ्ट साईडला घ्या म्हणजे इक्वेशन येईल 4x + y + 4 = 0 is equation of tangent at point -1, 0. म्हणजे जी दिलेली कंडिशन आहे वेअर द कर्व मीट्स एक्स ॲक्सिस, तो कर्व एक्स ॲक्सिसला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतो आणि त्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या ज्या टँजंट आहेत त्यांचे इक्वेशन फाइंड करावे लागतील. 2 पॉईंटसाठी 2 प्रोसेस. अशा प्रकारचे एक्झाम्पल पार्ट 1 मध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यात कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे सगळे पॉईंट्स परफेक्ट होऊन जातात. प्रेझेंटली आपण फक्त काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढेच फक्त यात डिस्कस केलेले आहेत. त्यानंतर find the equation of normal to the curve, equation of normal to the curve (3ay² equal to x² in bracket x plus a at point 2a, 2a. यामध्ये फाइंड करायचं आहे नॉर्मलचं इक्वेशन. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज given equation of curve. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट डायरेक्टली दिलेला आहे त्यामुळे तो काही फाइंड करायची गरज नाहीये. स्लोप नॉर्मलचा फाइंड करण्यापूर्वी आपल्याला आधी टँजंटचा स्लोप फाइंड करावाच लागतो आणि त्यासाठी dy/dx आवश्यक आहे. मग डायरेक्ट डिफरन्शिएट जर केला आपण तर राईट साईडला u इंटू व्ही चा रूल वापरावा लागेल. त्याऐवजी
3ay² x न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा x³ प्लस ax² x² न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं म्हणजे आता डायरेक्ट डिफरन्शिएट करता येईल कारण a कॉन्स्टंट आहे. नाउ डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x. आता डेरिव्हेटिव्ह घेताना लेफ्ट साइडला हा 3a कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंट आउटसाइड ठेवला आपण. y² चा डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy बाय dx हा झाला y² चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² आणि प्लस ax² चा डेरिव्हेटिव्ह 2ax म्हणजेच लेफ्ट साइड येईल 6ay इंटू dy बाय dx इक्वल टू 3x² प्लस 2ax. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे dy बाय dx ची. सो dy बाय dx इक्वल टू 3x² प्लस 2ax अपॉन 6ay. आता यामध्ये स्लोप ऑफ टँजंट आधी फाइंड करायचा आहे. स्लोप ऑफ टँजंट ॲट विच पॉइंट 2a, 2a यालाच आपण गृहीत धरणार x1 y1 इज m इक्वल टू dy बाय dx ॲट पॉइंट x1, y1. म्हणजे जी मिळालेली dy बाय dx ची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूमध्ये x च्या जागी x1 आणि y च्या जागी y1 लिहायचं आहे. म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे 2a, 2a तो सबस्टिट्यूट करायचा आहे. मग 3x² 3 इंटू 2a² प्लस 2ax म्हणजेच 2a इंटू 2a डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 6a इंटू y ची व्हॅल्यू 2a. m इक्वल टू काय पहा m इक्वल टू 2a चा स्क्वेअर म्हणजे 4a² आणि मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे तो झाला 12a² प्लस 2a इंटू 2a म्हणजे 4a² आणि डिनॉमिनेटरला 6 इंटू 2 म्हणजे 12a². न्यूमरेटरची टर्म 12a² प्लस 4a² म्हणजे 16a² अपॉन 12a². यामधला a² कॅन्सल आणि त्याला 4 ने भाग जाईल म्हणजेच 4 अपॉन 3. दॅट इज द स्लोप ऑफ टँजंट. m इक्वल टू मिळाला 4 अपॉन 3. दॅट विल बी द स्लोप ऑफ टँजंट. मग टँजंटच्या स्लोपवरून नॉर्मलचा स्लोप कसा फाइंड करायचा? टँजंट आणि नॉर्मल हे परपेंडिक्युलर असतात. टँजंटच्या स्लोपवरून नॉर्मलचा स्लोप फाइंड कसा करायचा? रेसिप्रोकल घेऊन साइन चेंज करायचं आहे. म्हणजेच स्लोप ऑफ नॉर्मल त्याला आपण m1 गृहीत धरू इक्वल टू काय येईल -3 अपॉन 4. टँजंटचा स्लोप आलाय 4 अपॉन 3. 4 अपॉन 3 चा रेसिप्रोकल 3 अपॉन 4 आणि त्याचा साइन चेंज केलं तर मायनस होईल. नॉर्मलचा स्लोप मिळाला. मग स्लोप पॉइंट फॉर्म वापरूनच इक्वेशन फाइंड करायचे. अँड देअरफॉर
equation of normal is y minus y1 equal to, फक्त इथे यमच्या जागी काय लिहायचं, m1, कारण टँजंटचं इक्वेशन नाही, आपल्याला नॉर्मलचं इक्वेशन काढायचं आहे. टँजंटचं जर घ्यायचं असतं तर m 4/3 लिहिला असता. m1 इंटू x मायनस x1, y मायनस y1 म्हणजे 2a इक्वल टू m1 ची किंमत मायनस 3/4 इंटू x मायनस x1 ची पण व्हॅल्यू 2a. यामध्ये 4 जो डिनॉमिनेटरला राईट साईडला लेफ्ट साईडला घ्या, मल्टिप्लाय होईल, म्हणजे 4y मायनस 8a इक्वल टू मायनस 3x मायनस मायनस प्लस 6a. या दोन्ही टर्म लेफ्ट साईडला घ्या, 3x प्लस होईल 3x प्लस 4y मायनस 8a, आणि हा 6a लेफ्ट साईडला आला तर मायनस होईल, मायनस 6a इक्वल टू 0, म्हणजेच 3x प्लस 4y मायनस मायनस 8 मायनस 6 म्हणजे minus 14a equal to 0 is required equation of normal. That is the required equation of normal, 3x plus 4y minus 14a equal to 0.